नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आता आकाशच्या युक्तीमुळे इथे हॅकरने रागिनीच्या मेलवरून सगळ्यांना इथे मेल पाठवलेले असतात। तेव्हा अथर्व येतो आणि सगळ्यांना सांगतो की आईने आपल्याला मेल केलेला आहे, तर आई आत्ताच्या आता इथून आपला हा देश सोडून लंडनला चालले असं तिने आपल्या मेलमध्ये सांगितलेलं असतं। तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मानसी खूपच जास्त हुशार असते। मानसी म्हणत असते कदाचित हा आईंचा प्लॅन असू शकतो, म्हणजे त्यांच्या मागावरती पोलीस आणि आपण आहोत हे आईंना बरोबर माहिती आहे आणि त्यांना आता पोलिसांना आणि आपल्याला चकवा द्यायचा असेल, म्हणूनच त्यांनी लंडनला जाण्याचं नाटक केलं असेल। त्या लंडनला गेल्यात असं सांगितल्यानंतर पोलीस आणि आपण त्यांचा शोध बंद करू असं त्यांना कदाचित वाटलं असेल आणि म्हणूनच त्यांनी आपल्याला हा खोटा मेल केला असेल। तर आपण त्यांच्या बोलण्यावरती विश्वास का ठेवायचा? आणि जर त्या लंडनला न जाता त्या जर इथेच राहिल्या आणि जर आपण त्यांचा शोध थांबवला तर त्या पुन्हा काहीतरी चुकीचं वागू शकतात, आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न करू शकतात। तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अभि म्हणत असतो, म्हणजे बलदेव म्हणत असतो की इथे मानसी बोलते ते सगळं बरोबरच आहे। तेव्हा अथर्व म्हणतो, हो ना, आईने स्वतःला वाचवण्यासाठी हा खोटा मेल ती नक्कीच करू शकते, माझाही विश्वास बसतोय। तेव्हा पौर्णिमा म्हणते, अगदी बरोबर, आई असं करूच शकतात, त्यांच्या मनातलं कुणीही जाणून घेऊ शकत नाही, त्या कधी काय विचार करतील ना, काही सांगता येत नाही। तेव्हा भूमी म्हणते, बरोबर बोलतायत हे आकाश, म्हणजे कसा विश्वास बसेल ना, आत्तापर्यंत रागिनी आत्यांनी किती कारस्थानं केलीत, त्यामुळे हा मेल त्यांनी खरा केलाय की खोटा या गोष्टीवरती सगळ्यांना संशय येणं साहजिकच आहे। तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, तुम्ही काळजी करू नका, मी गायकवाड सरांना सांगतो आणि या मेलबद्दल मी त्यांना नक्कीच आता इन्क्वायरी करायला सांगतो। हा मेल त्यांनी केलाय तो खरा आहे की खोटा त्याबद्दल आपल्याला माहिती मिळेल, त्यामुळे तुम्ही कुणीही काळजी करू नका। अथर्व म्हणतो की आई इतक्या पुढचा विचार करेल या गोष्टीचा मी कधी विचारच केला नव्हता। त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता आकाश म्हणतो, अथर्व तू नको काळजी करू, मी गायकवाड सरांना हा मेल पाठवतो आणि त्यांना याची इन्क्वायरी करायला सांगतो, आपल्याला सत्य लगेचच कळेल। त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता भूमी टेन्शनमध्ये असते, आपल्याच घरातल्या लोकांपासून तिला आता सत्य लपवून ठेवावं लागत असतं। इतकं मोठं ओझं मनावरती घेऊन ती जगत असते क्षितिजासाठी, क्षितिजाला झोपवत असते। तेवढ्यातच तिथे आकाश येतो आणि म्हणतो, भूमी झोपली का पिल्लू? तेव्हा भूमी म्हणत असते, हो झोपते पिल्लू। त्यानंतरला इथे आकाश म्हणत असतो, बरं ठीक आहे, मी सुद्धा जाऊन आलोच, कारण तू बघितलंस ना, इथे मेलवरती कुणाचा विश्वास बसत नाही आहे, सगळेजण आत्याच्या या वागण्यावरती आणि ती जसा विचार करायची त्याच्यावरती संशय घेत आहेत। सगळ्यांना असं वाटतंय की हा मेल खोटा आहे, रागिनी आत्या म्हणजे इथे तिचा शोध थांबावा म्हणून ती खोटा मेल करूच शकते, या गोष्टीवरती सगळ्यांचा विश्वास बसलाय। त्याच्यामुळे अजून आपल्याला काहीतरी मोठं करावं लागेल, म्हणजे आता खरोखर ती परदेशात गेले म्हणून तिचे सगळे इथे डॉक्युमेंट्स वगैरे तसे तयार करून घ्यावे लागतील असं मला वाटतंय। तेव्हा मी मेघला भेटून येतो, त्याला मी सगळं काही स्टेप बाय स्टेप समजावून सांगितलंय आपल्या प्लॅनिंगबद्दल, पण त्याला अजून मी रिमाइंडर देऊन येतो की कुणाचा मेलवरती विश्वास बसलेला नाही आहे म्हणून। तेव्हा मला आता जावं लागेल। भूमी म्हणते, आकाश व्यवस्थित जा, कुणी जर तुला बघितलं ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल, आता कुठलीही गडबड होता कामा नये। तेव्हा प्रेक्षकांनो, आकाश म्हणतो की रात्रीचं जाणं सेफ असेल, दिवसा गेलो तर सगळेजण प्रश्न विचारतील, म्हणून आता मी मेघला जाऊन भेटतोय। तेव्हा इथे आकाश गेल्यानंतर भूमी आता देवी आईला हात जोडते। भूमी म्हणत असते की देवी आई, तुला चांगलंच माहिती आहे आम्ही सत्य का लपवून ठेवलं आहे, आमच्या मुलीसाठी। आम्ही जर गायकवाड सरांना सत्य सांगितलं असतं आणि आम्हाला जेलमध्ये जावं लागलं असतं तर आमच्या एवढ्या छोट्या मुलीचं कसं झालं असतं, आई वडिलांशिवाय कशी वाढली कशी असती ती, तेव्हा आम्हाला हे सत्य लपवून ठेवावं लागतंय। आम्ही गायकवाड सरांना सत्य सांगायला गेलोच होतो, पण जर आम्हाला शिक्षा भोगायला लागली तर आमच्या क्षितिजाचं कसं होणार, यासाठी आम्ही गप्प बसलो आहोत। तेव्हा प्रेक्षकांनो, इथे जेव्हा रागिनी आत्या जिवंत होत्या त्यांनी मला, आकाशला आणि क्षितिजाला, आम्हाला तिघांना सुद्धा त्यांनी सुखाने जगू दिलं नाही, त्यांनी आम्हाला खूप त्रास दिला आणि मेल्यानंतर सुद्धा त्यांच्या जाण्याचा आम्हाला त्रासच होतोय। देवी आई, तुला सगळं काही माहिती आहे, प्लीज आम्हाला या संकटातून बाहेर काढ,
बाहेर काढ देवी आई, असं भूमी म्हणत असते. आकाश आता जातोय, त्याला यश येऊ दे, त्याच्या प्रयत्नांना यश येऊ दे, असं ती आता देवी आईजवळ मागणं मागत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता आकाश मेघला भेटायला जायला निघतो. तेव्हा तो हवालदारांजवळ बोलत असतो आणि नंतरला हवालदारांनी त्यांना बाहेर जायला परवानगी दिलेली असते. तेव्हा आकाश आपली गाडी घेऊन तिथून निघून जातो. तेव्हा पौर्णिमा आता आकाशच्या मागे मागे असते. पौर्णिमा म्हणत असते, हा आकाश एवढा रात्री चाललाय तरी कुठे, आणि हवालदारांबरोबर काय बोलतोय का हा? म्हणजे हा नक्कीच कुठेतरी चाललाय, याचा पाठलाग करायला हवा. कुठे चाललाय ना, हे मलासुद्धा कळायला हवं. मेन डोअरने जायला नको, मागच्या गेटने जाते, म्हणजे मी त्याच्याबरोबर त्याच्या मागोमाग लगेचच पोहोचेन. नक्की या आकाशचं काय चाललंय ते मला कळायलाच हवं, असं पौर्णिमा म्हणत असते. आणि तेव्हा आता ती रिक्षा पकडते आणि आकाशच्या गाडीचा पाठलाग करायला सांगते. पौर्णिमा म्हणते, दादा ती गाडी चालली आहे ना, त्या गाडीला फक्त फॉलो करा. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता आकाश आपली गाडी चालवत असतो. तो मेघला आता भेटायला निघालेला असतो आणि पौर्णिमा त्याचा पाठलाग करत असते. कारण पौर्णिमाला असं वाटतं की आकाश काहीतरी इथे लपवण्याचा प्रयत्न करतोय, काहीतरी नक्कीच गडबड आहे आणि त्यामुळे तिला त्या गोष्टीचा शोध लावायचा असतो. एवढं सगळं आयुष्यात घडलंय तरीसुद्धा पौर्णिमाची इथे आता चरबी काही कमी होत नाही आहे. ती आकाशचा पाठलाग करत त्या ठिकाणी आलीच असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता आकाश एका पिशवीमध्ये त्याने खाणं पिणं आणलेलं असतं आणि ते सगळं तो इथे गरीब माणसांना देत असतो. त्या ठिकाणी गरीब माणसं बसलेले असतात. आकाश म्हणतो की याच्यामध्ये ब्लँकेट आहेत, ते प्लीज दादा तुम्ही सगळेजण ते ब्लँकेट वाटून घ्या. हे जेवण मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे, अगदी घरच्या जेवणासारखं आहे, ताजं ताजं जेवण, ते सुद्धा प्लीज तुम्ही खाऊन घ्या. आणि हे बिस्किट्स वगैरे आणलेत, तुम्हाला भूक लागली तर ते सुद्धा खाऊन घ्या. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता आकाशने जे काही आणलेलं असतं ते तो गरीब लोकांना इथे वाटप करतो आणि त्या लोकांना इथे समाधानी करतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता आकाश त्या लोकांना जेव्हा त्या वस्तू वगैरे देत असतो तेव्हा पौर्णिमा बघत असते. पौर्णिमा म्हणते, अरे देवा, म्हणजे आता इथे हा पुण्य कमवायला आलाय, तर जी काही पापं केलीत यांनी, आता ती पापं धुवून टाकण्यासाठी पुण्य करायला आलाय आणि मी उगाचच इथे एवढ्या रात्री त्याच्या मागे मागे आले, काय करतोय ते बघायला. त्या हवालदारांना सुद्धा हेच सांगितलं असेल, म्हणून तर त्याला येण्याची परवानगी दिली ना. जाऊ दे, मी कशाला याच्या मागे इथे आले काय माहिती, मला जायला हवं. तेव्हा इथे आकाश म्हणतो, हे घ्या, या सगळ्या वस्तू तुमच्यासाठी आहेत, त्या तुम्ही घ्या. आणि तो आता जायला निघतो, येऊन आपल्या गाडीमध्ये बसतो. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता आकाश गाडीमध्ये बसल्यानंतर तो आता आरशामध्ये बघतो, पौर्णिमा त्याला दिसते का, तर पौर्णिमा तिथून निघून गेलेली असते. तर प्रेक्षकांनो, आकाशने इथे आता पौर्णिमाला त्याचा पाठलाग करताना बघितलेले असते. तेव्हाच तो इथे गाडी थांबवतो आणि त्या गरीब लोकांना त्या वस्तू वगैरे दान करतो. त्याला माहिती असतं कुणी ना कुणीतरी असं असेल जो माझ्या मागे येण्याचा प्रयत्न करेल आणि ती पौर्णिमा असेल याची तर त्याला खात्रीच असते. आणि म्हणूनच प्रेक्षकांनो, तिला इथे आता तिचं लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी, तिला तिथून पाठवण्यासाठी त्याने इथे पुण्याचं काम करतोय असं दाखवलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आकाश येतो आणि म्हणतो की मेघ, अरे काय करतोयस तू, तू जो मेल पाठवला आहेस ना त्याच्यावरती बराचसा कुणाचा विश्वास बसत नाही आहे, मग आता काय करायचं, आपल्याला आता पुढची स्टेप करावी लागेल ना. तेव्हा मेघ म्हणतो, आकाश तू कशाला काळजी करतोयस, अरे कोण आहे मी, हॅकर आहे हॅकर, अरे तुझं काम होऊन जाईल मित्रा, अजिबात काळजी करू नको. हे बघ, रागिनी पटवर्धन यांचा मी आता खोटा ID सुद्धा बनवला आहे, त्याचबरोबर त्यांचा खोटा पासपोर्टसुद्धा बनवला आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी तिच्याच अकाउंटवरून पैसे ट्रान्स्फर करून एअरलाईन्सचं तिकीटसुद्धा बुक केलं आहे. बघितलंस तू, म्हणजे आता लंडनला तुझी आत्या चालली आहे ना, या गोष्टीवरती सगळ्यांचा विश्वास बसेल. तू नको रे काळजी करू, तुझा मित्र आहे ना. आणि हे बघ, मी तुझी का बरं मदत करतो हे तुला चांगलं माहिती आहे. इतक्या वर्षानंतर तू माझ्याकडे आला आहेस, म्हणजे जेन्युनली तुला मदतीची गरज आहे म्हणून ना. आणि तू खरा आहेस, तू जे काही करतो आहेस ते चांगल्या हेतूसाठी करतो आहेस, त्यामुळे मी तुझी मदत करणार आहे. हे बघ, या सगळ्या गोष्टी आहेत ना, या आपण एक एक करून आता पोलिसांच्या समोर पेरायच्या. आपल्याला काही त्यांची फसवणूक करायची नाही आहे, थोडीशी दिशाभूल करायची आहे एवढंच. म्हणजे या गोष्टींवरती पोलिसांचा विश्वास बसेल.
एकदा का त्यांचा विश्वास बसला की तुझ्या घरच्या लोकांचा विश्वास तर आपोआपच बसेल, बरोबर की नाही? हे बघ, अरे हॅकर आहे, त्याचा काहीतरी फायदा झाला पाहिजे ना. आता हे रागिनी पटवर्धन हिनेच ऑनलाईन तिकीट बुक केले हे कसं कळणार? तर तिच्या अकाउंटमधून जे पैसे ट्रान्सफर झालेले आहेत त्याच्यावरून कळणार, बरोबर ना? त्यामुळे आता तू निश्चिंत राहा, सगळ्या गोष्टी तुझ्या मनाप्रमाणे घडतील. तेव्हा आकाश म्हणतो, पण मेघ, मी काय म्हणतो, हे जे तू सगळं केलेस म्हणजे खोटा पासपोर्ट, त्याचबरोबर हा फोटो रागिनी आत्याच्या फोटोसारखाच आहे, सेम टू सेम, या सगळ्या गोष्टी तू घडून आणल्यास म्हणजे पोलिसांना संशय वगैरे तर येणार नाही ना? त्यांना असं नाही ना वाटणार की एका दिवसामध्ये रागिनी पटवर्धनने एवढ्या सगळ्या गोष्टी मॅनेज कशा काय केल्या? तेव्हा इथे मेघ म्हणत असतो, आकाश बेटा, असं काही होणार नाही आहे रे. आणि हे बघ, माणूस ऑनलाईनरित्या काहीही करू शकतो, हे पोलिसांना तरी माहिती आहे ना. आणि आपल्याला आता एक एक गोष्ट त्यांच्या फक्त समोर आणून द्यायची आहे. ते जेव्हा चेकिंगला जातील तेव्हा ते बघतील ना की बाबा ऑनलाईन पेमेंट कुठून झालं आहे, खरोखर पासपोर्ट जो काही विजा वगैरे आला आहे तो कसा आलेला आहे, या गोष्टी तर त्या शोधून काढतीलच ना. तेव्हा त्यांना ह्या सगळ्या गोष्टी खऱ्या वाटतील. तू अजिबात काळजी करू नको. आणि मी जे काही केलं आहे ना ते सगळं स्टेप बाय स्टेप केलं आहे, म्हणजे कुणालाही त्याच्यावरती संशय येणार नाही की कुणी आक्षेप घेणार नाही. तू नको टेन्शन घेऊ. तू फक्त आता एका गोष्टीची काळजी कर, ती म्हणजे अशी की जेव्हा ते लोक पुरावे घेऊन तुझ्या समोर येतील तेव्हा तुला खूप जास्त आश्चर्य वाटले, तुला त्याबद्दल काही माहितीच नाही आहे, हे फक्त तुला दाखवून द्यायचं आहे. तेव्हा आकाश म्हणतो, मेघ, अरे खरंच किती हुशार आहेस रे तू, आणि खरंच तू माझी खूप महत्त्वाची मदत केली आहेस. तेव्हा मेघ म्हणतो, अरे भावा बस काय, अरे मित्र आहे मी तुझा, तुझ्यासाठी एवढं मी नाही करणार का? अजिबात काळजी करू नको. आणि यापुढे सुद्धा जी काही मदत लागेल ना ती सगळी मदत मी तुला करेन, अजिबात टेन्शन घेऊ नको, असं इकडे मेघने आता सांगितलेलं असतं. तर इथे प्रेक्षकांनो आता भूमी आणि मानसी दोघीजणी ब्रेकफास्टची तयारी करत असतात. ब्रेकफास्ट रेडी असतो पण तरीसुद्धा अथर्व आणि आकाश दोघेजणं काही आलेले नसतात. तेव्हा मानसी म्हणत असते की हे बघ, कधीपासून ताई या दोघांना मी आवाज देते पण ते दोघेजणं ब्रेकफास्टसाठी येतच नाही आहेत. अरे या ना लवकर, तुम्हाला काही निमंत्रण पत्रिका द्यायची की काय? तेवढ्यातच आकाश आणि अथर्व दोघेजणं आलेले असतात आणि ते दोघेजणं ब्रेकफास्ट करायला बसणार. तेवढ्यातच त्या ठिकाणी गायकवाड सर आपल्या टीमबरोबर आलेले असतात. गायकवाड सर म्हणतात, मिस्टर आकाश, मला तुमच्याबरोबर थोडं महत्त्वाचं बोलायचं आहे. तेव्हा आकाश म्हणतो, गायकवाड सर या ना, सकाळ सकाळ तुम्ही या, बसा, आपण सोबतच ब्रेकफास्ट करूया. तेव्हा गायकवाड सर म्हणतात, नाही थँक्यू, पण मी नाश्ता वगैरे करून आलो आहे, महत्त्वाची गोष्ट बोलायची होती म्हणून इथे यावं लागलं. तेव्हा आकाश म्हणतो, बोला ना गायकवाड सर, जे काही आहे ते सांगा. तेव्हा गायकवाड सर म्हणतात, खरं तर बातमी इतकी चांगली नाही आहे. तुमच्या आत्या रागिनी पटवर्धन ह्या बरोबर पळून निघाल्या होत्या, म्हणजे त्यांनी आम्हाला चकवा दिला आणि त्या तिथून निसटून गेल्या. त्यांच्या मागावरती आमची पोलिसांची टीम सगळीकडे सर्क्युलेट केली होती त्यांना शोधण्यासाठी, पण त्यांचा काही पत्ता लागला नाही. पण आता महत्त्वाच्या गोष्टी समोर आलेल्या आहेत आणि ते म्हणजे असं की तुम्हाला सगळ्यांना जो मेल पाठवण्यात आला आहे तो आम्ही चेक केला, तो रागिनी पटवर्धन यांच्या ID वरूनच तुम्हाला पाठवण्यात आलेला आहे. म्हणजे तो मेल खरा आहे, हा रागिनी पटवर्धननेच पाठवलेला आहे. म्हणजे त्या लंडनला चालल्यात ही गोष्ट त्यांनी तुम्हाला खरोखर सांगितली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे रागिनी पटवर्धन यांनी आता आपल्या बँकेमधून पैसे ट्रान्सफर करत ऑनलाईन पेमेंट करून त्यांनी इथे लंडनला जाण्याचं तिकीट त्यांनी खरेदी केले. तर प्रेक्षकांनो, आता जेव्हा अथर्व विचारतो की आई कुठल्या ठिकाणी गेले, कुठलं तिकीट तिने ऑनलाईन बुक केले, तर लंडनचं तिकीट बुक केले असं आता गायकवाड सर सांगत असतात. आणि ते सुद्धा खूपच हुशारीने त्यांनी लंडनचं तिकीट हे ऑनलाईनरित्या त्यांनी बुक केलेलं आहे असं आता सांगण्यात येतं. तेव्हा प्रेक्षकांनो, गायकवाड सर म्हणत असतात, हे बघा, म्हणजे त्यांनी कुठलं तिकीट ऑनलाईन बुक केलं आहे, कशा पद्धतीने ते जाणार आहेत, या सगळ्या गोष्टी आता समोर आलेल्या आहेत. त्यामुळे प्रेक्षकांनो, गायकवाड सर म्हणतात की त्यांच्याकडे म्हणजे त्या जेव्हा इथून निघून गेल्या त्यांच्याकडे पासपोर्ट वगैरे तर काही नव्हतं, बरोबर ना, त्या रिकाम्या हाती निघून गेल्या होत्या. मग हे ऑनलाईन पेमेंट वगैरे, त्यांचे कार्ड्स वगैरे त्यांच्याकडे कुठून आले? म्हणजे ते लोक आधीच घेऊन गेले होते की ते पुन्हा घरी आले होते सगळं त्यांचं ID वगैरे न्यायला, पासपोर्ट वगैरे न्यायला परत घरी आल्या होत्या का रागिनी पटवर्धन? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आकाश म्हणतो की नाही, मला तर एवढी काही कल्पना नाही आहे. ही बघा, ही आत्याची रूम आहे, म्हणजे आत्या जायच्या आधी
या रूममध्ये राहत होती. ती गेल्यापासून आम्ही इथे कुणीही अजून आलो नाही. तेव्हा तुम्हाला जी काही शोधाशोध करायची आहे तुम्ही इथे करू शकता, काही हरकत नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, हे आत्याचं कपाट आहे आणि याच्यामध्येच आत्या ह्या लॉकरमध्ये सगळ्या वस्तू तिच्या ठेवत असते. तेव्हा आता चावी कुठे आहे? तेव्हा आकाश म्हणतो शोधा. सगळेजण आता इकडे तिकडे चाव्या शोधा. तेव्हा चावी शोधत असताना इथे एका पर्समध्ये भूमीला इथे रागिणीच्या लॉकरची चावी सापडते. भूमी म्हणते आकाश हे बघ चावी सापडली. तेव्हा इथे आता भूमी ते लॉकर उघडते. उघडल्यानंतर ती बघते तर काय, ती म्हणते नाही गायकवाड सर, याच्यामध्ये सगळं काही आहे, दागिने आणि कॅश आहेत, पण याच्यामध्ये त्यांचे ID कार्ड्स नाही आहेत, त्यांचे कार्ड नाही आहेत आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे पासपोर्ट नाही आहे. तेव्हा इथे आता गायकवाड सर म्हणतात अच्छा, म्हणजे त्यांनी इथून जाण्याच्या आधीच हे सगळं गायब केलं असेल का? त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता आकाश आणि भूमी दोघेजण आता खूपच जास्त टेन्शनमध्ये आलेले असतात. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की भूमी तू नको काळजी करू, मेघने सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित केल्यात, त्याने ऑनलाईन पेमेंट वगैरे करून तिकीट बुक वगैरे केले, तू नको काळजी करू. तेव्हाच इथे भूमी आता घाबरलेली असते. ती म्हणते तरीसुद्धा जेव्हा पोलीस इथे येतील ना, तेव्हा अचानकपणे पळून गेलेल्या रागिणी आत्यांनी ऑनलाईन पेमेंट कसं केलं, पासपोर्ट कुठून आला, मग विजा वगैरे येऊन त्या लगेच कशा गेल्या, या सगळ्या गोष्टी समोर येतातच ना आकाश. तेव्हा इथे आकाश म्हणतो मग चल आपण आत्याच्या रूममध्ये जाऊया आणि शोधाशोध करून तिचा पासपोर्ट, तिचा ID आणि कार्ड सगळं काही आपण तिथून घेऊया आणि कुठेतरी त्यांची विल्हेवाट लावू, ते तर चालेल ना? तेव्हा इथे भूमी म्हणते ठीक आहे. तेव्हा रात्रीचे आता आकाश भूमी दोघेजणं रागिनी पटवर्धनच्या रूममध्ये जातात आणि आता चावी शोधत असतात. तर चावी सापडते दुसऱ्या कपाटामध्ये रागिनीच्या पर्समध्ये. भूमी आता कपाट उघडते आणि त्याच्यामध्ये असलेलं पासपोर्ट, कार्ड आणि इथे जे काही तिचे ID वगैरे आहेत ते सगळं एका छोट्या बॉक्समध्ये, एका पेटीमध्ये ते टाकून आकाशभूमी दोघेजणं आता इथे बागेमध्ये जातात. तिथे खोदकाम करतात आणि त्याच्यामध्ये तिथे खड्डा करून त्याच्यामध्ये तिचं पासपोर्ट वगैरे आता ठेवण्यात आलेलं असतं आणि त्याच्यावरती हवी तेवढी माती घेण्यात येते, जेणेकरून कुणाला काही कळू नये म्हणून, कुणाला संशय येऊ नये म्हणून. इथे आता भूमी आणि आकाश या दोघांनी आता तिच्या ID आणि पासपोर्ट वगैरे हे सगळं मातीमध्ये आता नेस्तनाबूत करून टाकलेलं असतं, जेणेकरून ते पोलिसांच्या हाती लागू नये. कारण पोलीस येऊन चौकशी करणार ही गोष्ट भूमीला आधीपासूनच माहिती होती आणि म्हणूनच रात्रीच्या वेळेला येऊन इथे भूमी आणि आकाश या दोघांनी मिळून ते ID वगैरे त्याची विल्हेवाट लावून ते मोकळे झालेले असतात. तेव्हा इथे अथर्व म्हणत असतो की हे बघा, म्हणजे आता या कपाटामध्ये जर तिचे ID नाही आहेत, तिचे कार्ड्स नाही आहेत, त्याचबरोबर पासपोर्ट नाही आहे, म्हणजे तिने आधीच त्या गोष्टी कुठेतरी दुसरीकडे ठेवल्या असतील. तेव्हा आकाश म्हणतो हो ना, म्हणजे कधीकधी आत्याला सवय होती महत्त्वाच्या गोष्टीची रूममध्ये ठेवायची नाही, एखाद्या सिक्रेट ठिकाणी तिच्या काही काही महत्त्वाच्या गोष्टी असायच्या, फाईल्स वगैरेसुद्धा ती अशी घरामध्ये नाही ठेवायची, एखाद्या सिक्रेट ठिकाणी ठेवायची ती. तिने पासपोर्टच्या बाबतीतसुद्धा काहीसं तसंच केलं असेल. तेव्हा इथे आता भूमी म्हणत असते हो ना, आणि मागच्या वेळेला जसं आत्यांना आपण एक्सपोज केलं होतं, त्यांना रंगेहात पकडलं होतं, त्यावेळेला त्यांना कसं काहीच करता आलं नव्हतं, त्यांचे पैसे वगैरे आम्ही सगळं काही बंद करून ठेवलं होतं. त्यामुळे ह्या वेळेलासुद्धा आत्यांना असं वाटलं असेल की कदाचित माझं कारस्थान उघडं पडलं तर हे लोक मला असंच घरातून बाहेर काढतील, नाहीतर मला पोलिसांच्या ताब्यात तरी देतील. तेव्हाच इथे रागिनी आत्यांनी आधीच त्यांचे पासपोर्ट वगैरे सगळं काही कुठेतरी एका बाजूला नेऊन ठेवलं असेल, बरोबर की नाही? आणि मग जेव्हा त्यांना कळलं की आता मला अरेस्ट होणार आहे, तेव्हा त्यांनी सगळे आपले ID कार्ड वापरून ते लगेचच लंडनला जायला निघाले. असं होऊच शकतं ना? तेव्हा इथे पौर्णिमा म्हणते हो ना, मला तर आईंची खूप भीती वाटायची, त्यांच्यासमोर उभं राहायलासुद्धा भीती वाटायची, कारण त्यांना मनामध्ये काय चाललं आहे ना ते सुद्धा कळायचं. तेव्हा इथे भूमी म्हणते तेच तर, आत्या खूपच जास्त हुशार होत्या, त्यांना माहिती होतं पुढे जाऊन कधी ना कधीतरी हा दिवस येणारच आहे, त्याच्या आधीच मला माझ्या महत्त्वाच्या गोष्टी बाजूला नेऊन ठेवू दे, असा विचार त्यांच्या मनामध्ये नक्कीच आला असेल. तेवढ्यातच प्रेक्षकांनो, इथे आता गायकवाड सर म्हणतात की अगदी बरोबर बोलताय तुम्ही, त्यांनी आधीच आपल्या भविष्याची तरतूद करून ठेवली होती. त्यानंतर प्रेक्षकांनो, गायकवाड सरांना एक फोन येतो त्यांच्या हवालदाराचा. तेव्हा ते म्हणतात की एक खूप मोठा पुरावा सापडलेला आहे. तेव्हा गायकवाड सर म्हणतात ठीक आहे,
जो काही पुरावा सापडला आहे तो घेऊन तुम्ही इथे महाजन यांच्या घरीच या. त्यानंतर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये इथे आता 7 वर्षानंतरची लीप घेऊन आता सिरियल दाखवलेलं आहे. 7 वर्षानंतर इथे आता आकाश भूमी यांची मुलगी क्षितिजा मोठी झाली आहे आणि ती आता दिवाळी साजरी करते. दिवाळी साजरी करत असताना आकाश भूमी दोघेजण बघत असतात. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की 7 वर्षांपूर्वी रागिनी पटवर्धन या नावाचं सावट आपल्या आयुष्यातून दूर झालं होतं आणि तेवढ्यातच इथे आता इन्स्पेक्टर मॅडम येतात आणि त्या म्हणत असतात की मी अपूर्वा, इथे आकाश आणि भूमी महाजन हे दोघेजण राहतात ना. आणि ती भूमी आणि आकाश या दोघांकडे आता वरती बघत असते आणि त्यांच्याबद्दल इथे आता विचारपूस करत असते.